चला, सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्राचा अभ्यास सुरू केलाय. त्यातील पहिलं प्रकरण आपण 2 दिवसात गेल्या 2 दिवसामध्ये पाहिलेलं आहे. आज आपण सुरू करणार आहोत इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 10वी याचा आपण दुसरा धडा यावेळेस आज सुरू करणार आहोत. तर तत्पूर्वी बघा, पहिल्या धड्यामध्ये तुम्ही जे शिकलात त्याचे शॉर्ट रिव्हिजन म्हणजे रिव्हिजन नाही, काय शिकलात ते तुम्हाला मी सांगतोय नेमकं. बघा, पहिला धडा होता इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. आता धडा तोच आहे, इतिहास लेखनच धडा आहे, परंतु आता शिकायचं काय आहे, भारतीय परंपरा. त्यात आपण काय शिकलो, इतिहास लेखनाची परंपरा शिकलात तुम्ही, आधुनिक इतिहास लेखन शिकलात, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन आणि महत्त्वाचे विचारवंत तुम्ही पाहिले. कोणकोणते महत्त्वाचे विचारवंत होते काल तुम्ही बघितले. त्यामध्ये पहिलं होतं रेने देकार्त, नंतर व्हॉल्टेअर, ज्याला आधुनिक इतिहास लेखनात जनक म्हणतात. त्यानंतर हेगेल, हेगेलच्या नंतर आपण रांके पाहिलं, कार्ल मार्क्स पाहिला आणि मायकल फुको. मायकल फुको पण आपण पाहिला. मायकल फुको सुद्धा आहे. आर्किओलॉजी बरेच आपण पाहिले. त्याच्यामुळे त्यानंतर आपण प्रश्नोत्तर सुद्धा त्याचा थोडासा आढावा घेतलेला आहे. आज आपण सुरू करत आहोत, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. इतिहास लेखन भारतीय परंपरा इयत्ता 10वी तुमच्या इतिहासाचा भाग दुसरा. ठीक आहे. स्क्रीन समोर सगळ्यांना दिसते. थोडीशी मोठी अजून जमतील का बघतो मी, मोठी करता येईल तर अजून मोठी करून देतो तुमच्यासाठी. तुम्हाला मोबाईल क्लिअर असेल. मोबाईल फक्त तुम्हाला आडवा करायचा, ते म्हणजे तुम्हाला मोठी स्क्रीन दिसेल. यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला शिकायच्या आहेत. काय बघा, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. पहिलं आपल्याला शिकायचं आहे भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आणि त्याबरोबर दुसऱ्या भागामध्ये आहे तो भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली. ठीक आहे. या 2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहेत. कोणाचा नेटवर्क जात असेल, येत असेल, पुन्हा तुम्ही जॉइन होऊ शकता. 1 सेकंड हां. 1 सेकंड हां. गौरव आलेला आहे. ठीक आहे. चला. तर भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशी आहे ती आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे बघा. नीट समजून घ्या. आपल्यासाठी हा विषय थोडासा वेगळा आहे, कारण आतापर्यंत तुम्ही जो इतिहासाचा अभ्यास केला, तो आणि हा अभ्यास यामध्ये बराच फरक आहे. तर इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेशी पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठामध्ये करून घेतली. कितव्या पाठात केली आपण? पहिल्या पाठामध्ये आपण करून घेतलेली आहे. ठीक आहे. 1 सेकंड हां. संकेत आलाय. अजून कोण आलंय? गौरव आलाय. ठीक आहे. चला. वेलकम गाईज. तर यामध्ये आपण भारताच्या इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल शिकणार आहोत. ठीक आहे. तर भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा कशी सुरू झाली किंवा कोणकोणते महत्त्वाचे इतिहासकार होते याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तर प्राचीन काळातील इतिहास लेखन बघा, त्यासोबत तुम्हाला एक चित्र दिलंय आणि हे चित्र आहे सोहगौडा. काय दिलं तुम्हाला? सोहगौडा या ठिकाणचा ताम्रपट आहे. हा काय आहे? सोहगौडा या ठिकाणचा एक ताम्रपट आहे. हे कुठे जिल्हा आहे? तर गोरखपूर जिल्हा, उत्तर प्रदेश या ठिकाणी हे आहे. तर यात हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. मौर्य काळात तुम्ही शिकलेला आहात इयत्ता 6वी मध्ये. इयत्ता 6वी मध्ये तुम्ही या मौर्य काळाचा अभ्यास केलेला आहे. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये. बरोबर? तर हा एक ताम्रपट होता. तर या ताम्रपटावर जी काही लेख आहेत, हा कोरीव जो लेख आहे तो कोणत्या लिपीमध्ये आहे? ब्राह्मी लिपीत आहे. कोणत्या लिपीत आहे? ब्राह्मी लिपीत. आणि आपण जी लिपी वापरतोय, आता हे जे सगळं तुम्हाला मराठीत दिसतं ना, याला म्हणतात देवनागरी लिपी. कोणती लिपी म्हणतो आपण? देवनागरी लिपी. तर लेखाच्या सुरुवातीला जे चिन्ह आहेत, त्या चिन्हामध्ये काय बघा तुम्हाला, त्या चिन्हासाठी पारा सहित असलेला वृक्ष तसेच एकावर एक असं 3 कमानी ही चिन्ह प्राचीन आहत नाण्यांवर आढळतात. त्याचबरोबर तुम्हाला आणखी गोष्टी दिल्यात. तर राजकीय राजवडे काय करायचे? असे जे काही बघा, हे जे काही अशी लिपी आहे किंवा असे जे लेख आहेत हे करून ठेवायचे. का? कारण त्यावेळेस कोणती परिस्थिती होती? तर त्यावेळेस आता दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी? हा संदर्भ या लेखामध्ये त्यामध्ये असावा असं ते शास्त्रज्ञांना आपल्या इतिहासकारांना वाटतंय. बरोबर? बघा, दुष्काळ पूर्वी पण यायचे, आता सुद्धा दुष्काळ येतात. दुष्काळाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपण आपल्या धड्याकडे येऊया. प्राचीन काळातील इतिहास लेखन. बघा, काय असं प्राचीन काळातील इतिहास लेखन आपल्याला आपल्या धड्याकडे यायचंय. सगळ्यांचं नीट लक्ष पाहिजे. प्राचीन काळातील इतिहास लेखन. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादींच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. बरोबर? जेव्हा तुम्ही इयत्ता 6वीचा अभ्यास सुरू केला, इयत्ता 6वी आणि इयत्ता 5वीचा पण, तर जेव्हा तुम्हाला नवीन पुस्तक होतं, तर त्या पुस्तकामध्ये 3 भाग केले होते. इतिहास लेखनाची 3 साधनं होते. इतिहासाच्या अभ्यासाची साधने किती होती?
तीन होती. पहिलं साधन होतं भौतिक साधन. पहिलं साधन होतं भौतिक साधन, मटेरियल म्हणतो आपण त्याला मटेरियल सोर्स. त्यानंतर दुसरं होतं लिखित साधन आणि तिसरं होतं मौखिक साधन. कोणतं होतं? मौखिक साधन. बरोबर. मौखिक म्हणजे काय? आज बघा तुमचे आजी-आजोबा वगैरे शिकलेले नसतील परंतु तरी सुद्धा त्यांना बऱ्याच ओव्या येतात. बऱ्याच गोष्टी त्यांच्या पाठ आहेत. बऱ्याच कथा त्यांच्या पाठ असतात. नेटवर्क गेला तरी परत जॉइन होऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. लक्षात घ्या. पाऊस चालू आहे म्हणून नेटवर्क जाऊ शकतो. तर ज्या काही पूर्वी फक्त मौखिक परंपरा होती आपल्याकडे. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होती असं आपल्याला दिसतं. परंतु हडप्पा संस्कृतीमध्ये जी काही लिपी आहे, बघा नीट लक्ष द्या. हडप्पा संस्कृतीत जी काही लिपी आहे, ती वाचण्यामध्ये आपल्याला अजूनही यश मिळालेलं नाही. यश टिकवणे नाही. यश टिकवणे आहे का? गेला की आहे? आहे. ठीक आहे. तर त्या प्राचीन लिपी वाचण्यामध्ये आपल्याला अजूनही यश मिळालेलं नाही. त्याचबरोबर भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कसं आहे तर कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. लक्षात ठेवा. राजे-रजवाडे काय करायचे? लेख कोरून ठेवायचे. आता जर दगड वगैरे आहेत, या दगडावर लिहिलेले जे लेख असतात ते बरेच दिवस तसेच राहू शकतात. वर्षानुवर्ष तसेच राहतात. म्हणून राजे-रजवाडे ते काय करायचे? ते कोरून ठेवायचे. त्यांची सुरुवात कोणी केली? मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून झाली. हे पण तुम्ही शिकलेले आहात 8वी 6वी याची सुरुवात कसून झाली? मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून झाली. म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून. इसवी सन म्हणजे काय? तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याच्या पूर्वीचा काळ बघा. याच्या पूर्वीचा काळ त्याला म्हणतो आपण इसवी सन पूर्व. त्याच्यानंतरचा काळ आपण म्हणतो इसवी सन. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर त्याचबरोबर दगडी स्तंभांवर कोरलेले होते. कळलं? अशा प्रकारे ते कोरलेले होते दगडांवर किंवा प्रस्थ म्हणजे मोठमोठ्या ज्या शिळा असतात त्याच्यावर ते कोरलेले होते. तर याबरोबर आपल्याला आणखी काय माहिती मिळते तर इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, त्याचबरोबर मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादींवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून तुम्हाला काय मिळते? महत्त्वाची अशी ऐतिहासिक माहिती मिळते. महत्त्वाची काय मिळते तुम्हाला? ऐतिहासिक माहिती मिळते. ठीक आहे. त्याचबरोबर आता तुम्हाला आणखी कोणती माहिती मिळते? तर त्यावेळेस जो राजा होता, त्या राजाचा काळ कसा आहे? त्या राजाची वंशावळ. वंशावळ म्हणजे काय? बघा, वंशावळ म्हणजे काय? हा राजा आहे. बरोबर? मग त्या राजाला किती मुलं आहेत? बरोबर? त्या मुलांची नंतर आणखी किती मुलं? वगैरे. त्यांनी कोणाकोणाशी लग्न केलं वगैरे, अशी एक एक वंशावळ तयार होते. तसं आपले आजी-आजोबा, त्यांच्या तुमचे आई-वडील, मग तुम्ही, मग तुमच्यानंतर पुढची पिढी अशा प्रकारे वंशावळ तयार होत असते. राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था, त्याचबरोबर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, त्या ठिकाणी सामाजिक रचना काय होती, हवामान कसं होतं, दुष्काळ या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मिळते. भारताच्या प्राचीन साहित्यामध्ये कोणकोणते साहित्य? प्राचीन साहित्य आपले रामायण आहे, त्याचबरोबर महाभारत आहे. ही महाकाव्य आहे. त्याचबरोबर काही पुराण आहेत, जैन आणि बौद्ध ग्रंथ आहेत. धर्म ग्रंथाखेरीज अजून काही ग्रंथ आपल्या इतिहासकारांनी लिहिले. त्याचबरोबर काही परकीय जे प्रवासी आपल्या भारतात आले होते पूर्वी, त्यांनी सुद्धा जे काही लिहून ठेवले ते आपल्याला पुढे असंच्या असं अभ्यासाला मिळतं. त्याचा अभ्यास करूनच आपल्याला काय कळतं? इतिहासाची माहिती मिळते. त्यासाठी प्रवासाने लिहून ठेवले असतात. या प्रवासावरून काय कळतं आपल्याला? त्या वेळेसची माहिती आपल्याला मिळत असते. ठीक आहे. हां, चला. शुभम जाधव हा पहिला पॅराग्राफ वाच बरं. शुभम जाधव फक्त तूच आवाज अनम्यूट करायचा. बाकी कोणी घ्या बघा. हा इथून वाचायला घे इथपर्यंत. शुभम जाधव. आवाज येतो माझा? शुभम आहे का शुभम? ते बघू दे मला आधी. शुभम जाधव आहे का? आहे ना? शुभम, शुभम करोती कल्याणम. वाचतोय का तू शुभम? शुभम, अरे अनम्यूट कर. यश जरा नीट बस ना. झोपायला आलास का? यश, हुशार आहे तुम्ही सगळे. मग सरांचं लक्ष नाही असं वाटतं का तुम्हाला? ठीक आहे. एनिवे चल, आवाज येत नसेल. आर्यन वाच. शिंदे, आर्यन शिंदे वाच. कुठून सर? मी बघ केलं ना, पॅराग्राफ केलं ना. ठीक कर ना, बघ ना स्क्रीनवर. हा ठीक आहे. हा, प्राचीन काळातील राजांची चित्रे, हळू वाच, हळू चारित्र्य वाच. तसेच राजघर हा, हळूहळू वाच. स्पीड कमी.
प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बा बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथांच्या स्वरूपाचे आहे. त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, यश नीट बोल राजकीय, जरा. धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केले आहे. बर थांब. बघ काय दिलं तुम्हाला, आवाज बंद ठेव तुझा. प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यामध्ये सांगितले जाणारे, राजघराण्यामध्ये काय होतं बघा, इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहासाचे महत्वाचे टप्पे आहेत. म्हणजेच एक बाणभट्ट नावाचा काय कवी होता, त्या कवीने काय लिहिलं, हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलं. त्यामध्ये तुम्हाला काय कळेल, तत्कालीन म्हणजे त्या काळाची परिस्थिती काय होती, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन कसं त्याचं चित्र त्याने केलेलं आहे. ठीक आहे, चला पुढे बघा आता. एक सेकंड हा. बघा इथे तुम्हाला काही माहिती बघा. अल बेरुनी काय नाव दिलं तुम्हाला, अल बेरुनी. तर अल बेरुनीने काय केलंय, थांबा वाचायला सांगतो मी यशला. यश टिकोने वाच, इथून इथून वाचायला इथपर्यंत वाच. स्क्रीन सगळ्यांना दिसते, क्लिअरली दिसते. मोबाईल आडवा केला की व्यवस्थित तुम्हाला स्क्रीन दिसते. स्टार्ट आहे ना यश, का गेला? येस वाच. 2 अल मिनिट. बेरुनी. मी वाचूया सर. कोण? शुभम. शुभम. बरं यश थांब जरा, शुभमला वाचू दे. हा वाच शुभम. अल बेरूने विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतीयांचे समाज जीवन या संबंधीची माहिती अरेबिक भाषेमध्ये लिहून ठेवली. पुढील काळात अनेक परदेशी इतिहासकारांनी भारताविषयी माहिती देण्याचे ग्रंथ लिहिले. त्यातील हसन निजाजी लिखित ताजुल मासिक, मिनास ए सिराज लिखित तबाकत ई नासिरी, अमीर खुसरो यांचे विपुल लेखन तुजुक ई तिमुरी, हे तैमुलरंग यांचे आत्मचरित्र या बिन अहमद सर हिंदी लिखित तारीख ई मुबारक शाही यांसारखे ग्रंथ महत्वाचे आहेत. यांच्या लेखनातून आपापल्या भारतातील मध्ययुगीन कालखंडांसंबंधी महत्वाची माहिती मिळते. बघा आता काय झालं, तर प्रत्येक राजाचं कोणी ना कोणी काय करतं, तर ते लिखाण ठेवतं, त्याचे आत्मचरित्र लिहितं आणि अशी आपल्याला माहिती पुढे मिळत जाते. तर मध्ययुगीन काळातील इतिहास लेखनाचा जर आपण अभ्यास केला बघा, तर यामध्ये मध्ययुगीन काळाचा जर विचार केला आपण, तर साधारणतः इसवी सनाच्या 12व्या शतकात, म्हणजे इसवी सनाच्या 12व्या शतकात म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नंतर 12वं शतक, शतक म्हणजे वर्ष, म्हणजे 1200 वर्षानंतर इसवी सनाच्या, म्हणजे आजचा विचार केला तर आपण आजपासून अंदाजे 1200चा काळ, तो 1200 ते 1300चा काळ समजा. आता कोणता चालू आहे आपलं 2020, बरोबर. म्हणजे विचार करा किती वर्ष झाली, वजाबाकी करा तुम्हाला वर्ष मिळतील किती येते. तर त्याने कल्हण याने रजत रांगेने हा ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ कसा होता, काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ होता. लक्षात घ्या, काश्मीरचा इतिहासावरील ग्रंथ होता. काश्मीर हे पूर्वीपासूनच लोकांना म्हणतात ना खुणावत जातंय. अजूनही काश्मीर हे खुणावत आहे आणि काश्मीर हे म्हणतात की पृथ्वीवरील स्वर्ग आहे, खूप सुंदर आहे असं म्हणतात तिथे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळ नाते सांगतो. त्यामध्ये काय होतं, अनेक कोरीव लेख आहेत, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी, स्थानिक परंपरा यांचा सर्व काय अभ्यास करून हा ग्रंथ त्याने रचलाय. कोणता? रजत रांगेनी. ठीक आहे, कोण लिहिलं? कल्हण याने लिहिलेलं आहे. इकडे बघा, आपण परदेशी व्यापाराबद्दल परत येऊया. माहिती काय बघा, परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेली वृत्तांत हे भारताच्या इतिहासाची साधने देतात. हे लोक बाहेरून आपल्याकडे आले, आपल्या भारतामध्ये आले पूर्वीच्या काळी इव्हन अजूनही बरेच लोक येतात. ते पूर्वीच्या काळी भारतात आले, भारतातून त्याने काय केलं, भारतभर फिरले आणि त्यांना जे जे काही दिसलं, ज्या राजांबद्दल, ज्या समाज व्यवस्थेबद्दल, त्यांनी सर्व लिहून ठेवलंय आणि तो आपला एक इतिहास सुद्धा आहे. यात कोण कोण होता महत्वाचा होता? इब्न बतुता. बघा, इब्न बतुता हा एक इतिहासकार होता किंवा प्रवासी होता. अब्दुल रज्जाक होता, मार्को पोलो होता, निकोलो कॉन्टी होता किंवा कॉन्टी होता, बार्बोसा होता, त्यानंतर डोमिंगो स्पेस हे होते. त्यानंतर चीन मधले सुद्धा बरेचसे होते. त्याचबरोबर ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान,
आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबच्या काळातले इतिहासकार होते. हे भारतीय होते. तर मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी आपण यांचा विचार करतो. बरोबर? चला पुढे बघा काय सांगायचं आपल्याला आता. काय सांगतायत? मध्ययुगीन भारतामध्ये राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपराचा काय होतो? प्रभाव होतो. आता मध्ययुगीन भारताचा जर इतिहास तुम्हाला विचार करायचा असेल, तर तुम्ही इयत्ता 7वी ला बघा 1 मिनिट. बघा, इयत्ता 7वी जर पुस्तक तुम्ही घेतलं, तर त्या इयत्ता 7वी तुम्ही स्टँडर्ड 7 ला जे काही शिकलात, ते सर्व तुमचं काय मध्ययुगीन भारत आहे. मेडिव्हल इंडिया आहे ते. काय आहे? मध्ययुगीन भारत आहे, मेडिव्हल इंडिया आहे ते. समजलं? पोरं काय रे येऊन परत गायब झाले का पोरं? चलो एनिवेज नेटवर्क इश्यू सगळ्यांचाच असतो. चला तो नेहमीचा प्रॉब्लेम झाला. तर 7वी मध्ये तुम्ही जे शिकला ते मिडिव्हल इंडिया आहे किंवा मेडिएव्हल जे असेल ते मध्ययुगीन भारत आहे. तर त्याचा जर विचार केला तर त्या विचारामध्ये तुम्हाला काय कळेल त्यावेळेसचं लेखन होतं ते अरबी आणि कोणती भाषा होती? फारसी भाषा होती. त्याचबरोबर मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये एक व्यक्ती होता त्याचं नाव होतं झियाउद्दीन बर्नी. काय नाव होतं? झियाउद्दीन बर्नी. हा एक महत्वाचा इतिहासकार होता. त्याने काय लिहिलं होतं? तारीख-ए-फिरोजशाही हा ग्रंथ. फिरोजशाह तुघलक होता त्याचा त्याने काय लिहिलं होतं? ग्रंथ लिहिला होता. त्यावेळेस त्याचा हेतू स्पष्ट होता. काय होता? त्याचं मत काय होतं? की इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपतं का? नाही. तर त्या राज्यांचे काही दोष असतील, त्यांच्या काही चुकाच असतील, तर त्या चुकांच्या धोरणांचे सुद्धा त्यांनी काय केलं पाहिजे? चिकित्सन केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, विवेचन केलं पाहिजे. हे सुद्धा त्याच्या इतिहासामध्ये हवं. म्हणजे राजा ज्या चांगल्या गोष्टी करतोय त्या तर हव्याच, परंतु राजाकडून काही चुकलं तर राजाला त्या गोष्टी निदर्शनास आणून देणं पण गरजेचं आहे. बरोबर. आता राजा नाहीये. आता आपल्याकडे कोण आहे? आपल्याकडे लोकशाही आहे. त्यामुळे अ, आपले जे काही मंत्री आहेत, जे काही आपले आमदार आहेत, खासदार आहेत, जर त्यांचं चुकत असेल, तर ते पण आपल्याला त्यांच्या दृष्टीस आणून देणं कर्तव्य आपलं ते. एवढंच नव्हे तर संबंधित काळातील कोण विद्वान व्यक्ती आहे का? त्या ठिकाणी कोणी अभ्यासक होता का? एखादा साहित्यिक आहे का? संत आहेत का? तर यांचं सुद्धा काय केलं पाहिजे? यांच्या जीवनाचा सुद्धा काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. यांच्या जीवनावर सुद्धा प्रभाव त्या ठिकाणी घ्यायला हवा. बर्नीच्या या विचारसरणीमुळे काय झालं तर इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक वाढली बघा. बरोबर की नाही? पूर्वी फक्त राजांचा, महाराजांचा, बादशाहचा इतिहास लिहिला जायचा. परंतु बर्नीने काय केलं? या राजा किंवा महाराजा, बादशहासोबत त्याने इतर लोकांना सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलं. म्हणजे इतिहासाची व्याप्ती वाढली. लक्षात घ्या, इतिहासाची व्याप्ती वाढली. ठीक आहे. चला अजून पुढे काय दिलं बघा आपल्याला माहिती आणखी. मुघल बादशहांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. आता साहजिकच आहे, एखादा राजा आहे बघा, पूर्वी राजेशाही होती पूर्वी, अजूनही काही राज्यांमध्ये, देशांमध्ये आहे. तर जो राजा आहे, त्या राजाची स्तुती तुम्ही केली, तर राजा तुमच्यावर खुश होऊन तुम्हाला पैसे वगैरे जास्त त्यावेळेस द्यायचा. आणि त्याबरोबर राज्याबद्दलची निष्ठा सुद्धा त्यांना लोकांना होती. म्हणून राजा जो काही करेल ती पूर्व बाजू अशा दृष्टीने लोक काय करायचे? इतिहास लिहायचे. बरोबर. त्याचबरोबर त्याच्या वर्णनात समर्पक पद्य होतं. राजाबद्दल गोष्टी वगैरे गायल्या जायच्या, गोष्टी रचल्या जायच्या, कथा किंवा त्याचबरोबर एखादे म्हणतो आपण कथा लिहिली जायची. त्याच्यावर कविता तयार केल्या जायच्या. त्याचबरोबर सुंदर चित्र, राजाची सुंदर चित्र वगैरे सुद्धा त्यावेळेस त्या चित्रांमध्ये किंवा त्याच्या आत्मवर्णनात ते काढले जायचे. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? बाबर. लक्षात घ्या. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर हे सगळं तुम्ही 7वी ला शिकलात. तर त्याचं एक आत्मचरित्र आहे. आत्मचरित्राचं नाव आहे तुझुक-ए-बाबरी. काय नाव आहे? तुझुक-ए-बाबरी. यामध्ये त्याने जे काही युद्ध केले त्या युद्धाचं वर्णन आहे. त्याचबरोबर तो ज्या ठिकाणी त्याने प्रवास केला, कोणी? बाबरने, त्या प्रदेशांची, त्या शहरांची माहिती पण आहे. त्या ठिकाणीची स्थानिक अर्थव्यवस्था कशी होती त्याची माहिती आहे. त्या ठिकाणचे रीतिरिवाज कसे होते, वनस्पती कोणकोणत्या होत्या, या सर्वाचा निरीक्षण अभ्यास केला आहे. म्हणजे तुझुकी बाबरी जे आवाज बंद ठेवायचा. तुझुकी बाबरी जे पुस्तक आहे, या पुस्तकात नुसतं आणि फक्त बाबरची माहिती आहे का? नाही. तर त्या ठिकाणी त्याने या सर्व गोष्टींचा उल्लेख त्याच्या इतिहासात त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. सुझुकी बाबरी या पुस्तकाच्या सर्वांचा उल्लेख आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल याने लिहिलेल्या, अबुल फजलने काय लिहिलं? अकबरनामा. अकबरनामा, अकबर हा बादशाह त्याची त्याने माहिती लिहिली. अकबरनामा
या ग्रंथाचे विशेष महत्व आहे. कोणता ग्रंथ? अकबरनामा. अधिकृत नोंदीच्या आधारे जर आपण विचार केला बघा, तर ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन म्हणजे तुम्हाला सांगितलं जमा करणे, त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची काय केली पाहिजे? छाननी केली पाहिजे. ती माहिती योग्य आहे की नाही. तर ही पद्धत कोणी अवलंबवली? अबुल फझलने. त्याने जी माहिती दिली ती योग्य प्रकारे आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. पूर्वग्रह विरहित आणि वास्तववादी होते असे ते मानले जाते. ठीक आहे. त्याने जी माहिती दिली पूर्वग्रह विरहित आणि कशी होती? वास्तववादी. नंतर बखर बघा. बखर हा एक ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. बखरीमध्ये काय काय येतं? शूरवीरांचे गुणगान, शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी. बरोबर, जसं आपण शिवाजी महाराजांचा विचार केला तर त्यावेळेस शिवाजी महाराजांचे जे काही शूरवीर, शिवाजी महाराज शूरवीर होते, तर त्यांनी जे काही केलं त्यांचं गुणगान, त्याचबरोबर त्यांनी ज्या गोष्टी बघा, त्याचबरोबर त्यांनी ज्या गोष्टी किंवा ज्या काही लढाया केल्या, ऐतिहासिक घडामोडी, जसं तुम्हाला माहिती आहे की अफजल खानला शिवाजी महाराजांनी कसं मारलं, त्याचबरोबर शिवाजी महाराज आग्र्याहून कसे सुटले, कोणकोणत्या लढाया झाल्या, थोर पुरुषांची चरित्रे सर्व त्यात बखरीत तुम्हाला पाहायला मिळतं. आपल्या मराठी भाषेमध्ये एक बखर आहे, त्याचं नाव आहे सभासद बखर. काय नाव आहे? सभासद बखर. ही एक महत्वाची बखर आहे. त्यात काय दिलंय बघूया पुढे आपण. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बकरी उपलब्ध होत आहेत, उपलब्ध आहे. त्यातील एक महत्वाची बखर आहे सभासद बखर. कोणती आहे? सभासद बखर. तर ही सभासद बखर कोणी लिहिली आहे? तर छत्रपती राजाराम महाराज. छत्रपती राजाराम महाराज तुम्हाला माहित असेल. तुम्ही जेव्हा संभाजी महाराजांची सिरियल पाहिली, त्या संभाजी महाराजांच्या सिरियल मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख आहे. संभाजी महाराजांची माहिती दिलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचे 2 पुत्र, एक संभाजी महाराज, शिवाजी महाराजांची 2 मुलं किंवा पुत्र, एक संभाजी महाराज आणि दुसरा राजाराम महाराज. तर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराजांनी काय केलं होतं? मराठा साम्राज्य वाढवलं होतं. तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची तुम्हाला काय मिळते? माहिती मिळते. खूप छान पुस्तक आहे. कधी वेळ मिळाला तुम्ही ती बखर वाचा. खूप मोठी आहे पण ती. नंतर भाऊसाहेबांची बखर बघा. कोणाची बखर? भाऊसाहेबांची बखर. या बखरीमध्ये त्याने काय केलेलं आहे? तर या बखरीमध्ये त्याने पाणी एक मिनिट पानिपत. हा, या बखरीमध्ये त्यांनी पानिपतच्या लढाईचे वर्णन केलेले आहे. कोणत्या लढाई? पानिपतची लढाई. पानिपतच्या लढाया 3 झाल्या आतापर्यंत. पानिपतच्या लढाई किती झाल्या? 3 लढाया झाल्या. पहिली लढाई, दुसरी लढाई आणि तिसरी लढाई. यातली जी तिसरी लढाई आहे, ही तिसरी लढाई झाली अहमद शाह अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये झालेली आहे. पानिपतची तिसरी लढाई. दुसरी लढाई झाली आहे मुघल बादशाह किंवा मुघल बादशाह त्यावेळेस होता अकबर आणि हेमू, या दोघांमध्ये ही लढाई झाली. पानिपतची दुसरी लढाई. आणि पानिपतची पहिली लढाई झाली बाबर आणि इब्राहिम लोधी. बरोबर, बाबर आणि इब्राहिम लोधी. ठीक आहे. तर अशा प्रकारे पानिपतच्या 3 लढाया झाल्या. तर या शेवटची लढाई होती मराठे आणि एक मिनिट हा मराठे आणि अब्दाली. मराठे आणि कोण? अब्दाली, अहमद शाह अब्दाली. चला, तो विषय आपला नाही. इथे आपण फक्त बघायचं कोणते बखर कोणी लिहिली, कसे लिहिली. त्यानंतर होळकरांची कैफियत. या बखरीतून आपल्याला होळकरांचे घराणे, होळकर कुठले होते? उज्जैनचे होळकर, बरोबर, किंवा इंदोरचे होळकर त्यांना म्हणतो आपण. पुढे बघा. बकरींचे चरित्र, बकरीचे सुद्धा वेगवेगळे प्रकार दिलेत. बकरींचे सुद्धा वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत. कोणकोणते प्रकार आहेत बघा. बकरींचे प्रकार आहेत चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, त्याचबरोबर प्रसंग वर्णनात्मक, पंथीय आहेत, आत्मचरित्रपर आहे आणि कैफियत आहे. त्याचबरोबर पौराणिक आणि राजनीतीपर असे अनेक प्रकार त्यावेळेस तुम्हाला बकरींचे पाहायला मिळतात. पुढे तुम्हाला दिले आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहास काळ. बरोबर. चला आता कोणाला तरी वाचायला देतो मी. इथून तर इथपर्यंत वाचायचा. 1 सेकंड, 2 मिनिटं. येस, कोण वाचतंय? कोण वाचतंय? चल रोशन वाच. हा कोण आहे? रेडमी राहुल आहे का? राहुल आलाय. हाय राहुल, वेलकम. चल रोशन वाच. चला, लांब असून पण तुम्ही 1 मिनिट दिसताय. रोशन वाचायला घे. चल स्टार्ट. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली.
भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर किनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उल्लेखन केले गेले. त्यासाठी त्यांनी ऐक, प्रामुख्याने उत्खनन शब्द येतो, उत्खनन. तेच ते प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळावर लक्ष केंद्रित केले. गुड. चला, चला, तर आता काय बघा, नेमकं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. कधी? ब्रिटिशांच्या काळात भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासाला काय झाली होती? सुरुवात झाली होती. आणि त्यावेळेस भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होते. त्यांचं नाव होतं अलेक्झांडर कनिंगहॅम. काय नाव होतं? अलेक्झांडर कनिंगहॅम. यांच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन झाले. उत्खनन म्हणजे काय? तर एखादी ठिकाणी शास्त्रीय दृष्ट्या ती गोष्ट काय करणे? खोदून काढणे. एखाद्या ठिकाणी काय करणार? शास्त्रीय दृष्ट्या आपण ती गोष्ट जेव्हा खोदतो त्याला म्हणतात उत्खनन. त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये असलेल्या उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जेव्हा जॉन मार्शल आला, जॉन मार्शल यांनी काय केलं? हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. आणि त्यानंतर भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्यापेक्षा पूर्वीपर्यंत जाऊ शकतो असं सगळ्यांना जाणवलं. कारण तुम्हाला माहिती आहे की हडप्पा संस्कृती तुम्ही ते पण शिकलेला आहात. कधी शिकलेला आहात? 6वीला तुम्ही हडप्पा संस्कृती शिकलेली आहे. हे काय झालं तर सिद्ध झालं. कधी सिद्ध झालं? जेव्हा हडप्पा संस्कृतीचा शोध लागला त्यावेळेस. बघा, 2 चित्र तुम्हाला दिली, अलेक्झांडर कनिंगहॅम आणि जॉन मार्शल. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय केलं होतं? तर भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासा संबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव दिसतो. त्यात पहिला व्यक्ती होता जेम्स मिल. जेम्स मिलने एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. बघा, त्याने ग्रंथ कोणाचा लिहिला? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. म्हणजे ब्रिटिश भारतात आले आणि गेले त्याच्यापर्यंत जो काही कालावधी त्याने सर्व लिहिलेला आहे. त्याचे 3 खंड आहेत. किती खंड आहेत त्याचे? 3 खंड आहेत. या ग्रंथाचे 3 खंड साधारणतः बघा, या ग्रंथाचे जे 3 खंड आहेत ते 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहास लेखलेला हा पहिला ग्रंथ आहे. त्याच्या लेखनामध्ये वस्तुनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव होता. त्याचबरोबर तो जो व्यक्ती होता जेम्स मिल याने भारतीय संस्कृतीचा विविध पैलूंसंबंधी काय केलं? तर पूर्वदूषितचा अर्थ काय होतो? की एखादी व्यक्ती जर वाईट असेल तर सगळे त्याला वाईटच म्हणतात, त्यांनी कितीही चांगलं काम करू द्या, बरोबर की नाही? आणि एखादा व्यक्ती चांगला असेल तर त्याला सगळे चांगलेच म्हणतात आणि काही वाईट काम करू द्या, असं त्याला म्हणतात पूर्वग्रह. आपण म्हणतो ना, एखादा ढ येतो तो ढच राहतो, म्हणजे जरी त्याने अभ्यास केला तरी त्याला ढच म्हणतात लोक. तर त्याला म्हणतात पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे दिसतो. म्हणजे त्यांना भारताबद्दल थोडंसं खूप प्रेम होतं असं नाहीये. त्यांनी जे काय ते सर्व त्याने मांडलेलं आहे. पुढे बघा, सन 1814 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. बघा, एल्फिन्स्टन तुम्हाला माहिती आहे, मुंबईला एल्फिन्स्टन नावाचं एक काय आहे? स्टेशन आहे. त्याचं नाव बदललंय आता, ते आपण केलंय प्रभादेवी. तर एल्फिन्स्टन नावाचं जे शहर आहे, स्टुअर्ट एल्फिन्स्टन जो व्यक्ती आहे, 1841 मध्ये त्याने ग्रंथ लिहिला द हिस्ट्री ऑफ इंडिया. एल्फिन्स्टन कॉलेज पण आहे मुंबईला. तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबई शहराचे त्यावेळेसचे गव्हर्नर होते. म्हणजे काय होते ते? मेयर होते. काय होते? गव्हर्नर होते ते. मेयर नाही, गव्हर्नर होते. ठीक आहे. तर त्यावेळेस मुंबईचे गव्हर्नर असायचे, ज्याला आता आपण राज्यपाल वगैरे म्हणतो. ठीक आहे. आता बघा, याच्या पुढचा जो अभ्यास आहे ना, इथून भारताच्या इतिहासामध्ये हा जो अभ्यास आहे आपल्याला करायचा आहे नेक्स्ट लेसनला. तर तुमची इच्छा असेल तर मी कंटिन्यू करतो, म्हणजे दुसरा एक सेशन घेऊया. नाही तर मग आपण हे उद्या कंटिन्यू. उद्या होणार नाहीये, बरंच मोठं आहे. तर मला वाटतं हे अजून 1-2 दिवस 2 सेशन जातील.